नमस्कार मित्रांनो, मी उमेश यादव जयू. मागे आपण भुईमुगाची शेती हा व्हिडिओ पाहिलात. त्यामध्ये भुईमुगाची शेती कशी करतात हे आपण पाहिलं. आता भुईमुगाला फुलं आलेली आहेत. ती फुलं आल्यानंतर तो भुईमुग हुरवला जातो. हुरवला जातो म्हणजे काय, त्या भुईमुगाच्या रोपांच्या मुळात माती वरती केली जाते, मातीची भर घातली जाते. आता ते कशा प्रकारे काम करतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्यासोबत आहेत विजूवहिनी आणि त्यांची सून सरू. मित्रांनो, ही छोटी छोटी पिवळ्या रंगाची जी दिसत आहेत ती फुलं आहेत. हे पहा, अशी छोटी छोटी फुलं आलेली आहेत. हे पहा, इथे पण आहे बघा. अशा प्रकारे भुईमुगाला फुलं आल्यानंतर भुईमुग भुरवला जातो आहे. आता पावसाची उघडीप पण आहे. पहा, गरम होतं आहे. आज थोडं थोडं गडगडतं आहे पण. आणि भुईमुग भुरवण्यासाठी पाऊस नसावा लागतो. तिकडे विजूवहिनी भुईमुगाच्या मुळाशी खत घालत आहेत थोडं थोडं. आणि इकडे सरूबाई भुईमुगाच्या मुळाशी असलेली माती कुदळीने ढिली करत आहेत, सैल करत आहेत. बघा मित्रांनो, अशा प्रकारे भुईमुगाच्या मुळाशी आजूबाजूला असलेली माती कुदळीने सैल केली जाते आणि मग ती माती मुळाभोवती वर केली जाते. मित्रांनो, भुईमुगाला मातीवर करण्याच्या आधी पहिलं त्याला खत दिलं जाते. त्याच्यामुळे अशी खत घातलं जाते. बघा, विजूवहिनी आहे ते कुठे ना कुठे वाढलेलं रान काढत आहे. पहा, पहिलं रान साफ करून घेतलं जाते. बघा, अशा प्रकारे रान काढून टाकलं जाते. हे पहा मित्रांनो, आता भुईमुगाच्या मुळाशी खत घातलं जात आहे. बघा, सफेद सफेद दिसत आहे. हे खत आहे. प्रत्येक भुईमुगाच्या रोपाशी अशा प्रकारे खत घातलं जाते आणि हे युरिया खत आहे. आणि त्यानंतर खत घालून झाल्यानंतर भुईमुगाच्या रोपाभोवतीची माती कुदळीने ढिली केली जाते, सैल केली जाते आणि मग ती रोपाच्या बाजूने वर केली जाते. त्या रोपाच्या मुळाशी माती घातली जाते.
मित्रांनो, आता बघा कशा प्रकारे त्या भुईमुगाच्या रोपाभोवती मातीवर केली जाते. बघा किती मेहनतीचं काम असते हे. टप्प्याटप्प्याने ही सर्व कामं त्या वेळी करावी लागतात. हां त्या फुलाला मित्रांनो, देतं. आता ह्या फूल जे तयार झालं होतं ते आता आतमध्ये जमिनीत घुसते आणि त्याच्यापासून इथे या मुळाला शेंग तयार होते. हे पहा, जेव्हा हे आता भरवलं जाईल तेव्हा त्याच्यापासून शेंगा तयार होतील. बघा आकाशात ढग गडगडत आहेत. असं वाटतं की पाऊस पण येण्याची शक्यता आहे की नुसता ढगांचा गडगडाट आहे. मित्रांनो, हे पहा भुईमूग उरवल्यावर कसा दिसत आहे, मुळा होती मातीवरती केल्यावर. हे पहा इथे मुळात माती घातल्यामुळे त्यांना मजबूती पण आली. मित्रांनो, अशा प्रकारे भुईमूग भरवण्याचं काम चालू आहे आणि लवकरच तो भुईमूग पूर्णपणे हुरवून होईल. फक्त अधूनमधून पाऊस पडणे आवश्यक आहे शेंगा तयार होईपर्यंत. मित्रांनो, भुईमूग भरवणे हा माझा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.